नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज गुरुवार आहे आणि मी कशा प्रकारे गुरुवारची पूजा करते ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. चला तर मग पूजाला आपण सुरुवात करूया. तर प्रत्येक गुरुवारी मी हे असं कलश बदलत असते. आता अशातच चालू केलं मी की प्रत्येक गुरुवारी हा असा कलश बदलायचा, म्हणजे कलशातलं पाणी बदलायचं. आणि जसं स्वामी सेवेत आले तसंच मी कलशाची स्थापनाही करत आहे. आधी काही एवढं असं म्हणजे करत नव्हते, मग केली तरी त्याचं पाणी बदलणं वगैरे हे काही होत नव्हतं आणि मी जास्त करून तुलाच करत नव्हते. आता बाईच पूजा करायच्या, म्हणून आपला आणि पूजेचा एवढा काही संबंधच यायचा नाही. असं नाही की मला देवाचा वेळ नाही, पण असं सारखी पूजा करायची नाही. पण जसं स्वामी सेवेत आले तसं मात्र दररोज न चुकता माझी नित्यसेवा असतेच. आणि मग गुरुवारी तर आता पूर्ण सगळी स्वच्छता वगैरे करून मग या कलशाची वगैरे स्थापना करत असते मी. आता आधी काही दिवस पौर्णिमेला तेवढा कलश बदलला मी, मग त्यानंतर चला मी 8 दिवसाला बदलण्यात तेही काही नाही. म्हणजे गुरुवारी कलश बदलून पूजा केली की अशी म्हणजे खूप छान वाटते मला. तरी आता ते शब्दात मला काही सांगता येत नाही. तर चला मला मग आता आणि कशी म्हणजे बेसिकली सगळी कशी पूजा असते माझी पहिल्यापासूनची ते तुमच्यासोबत शेअर करा आपलं. आता इथं पितांबरी संपली होती, त्याच्यामुळेच मग मी थोडीशी चिंच घेतली आणि चिंचेने भांडे असे म्हणजे तांब्या पितळेचे चकचक होतात. आता हे काय वेगळं सांगायची गरज नाही. आता ह्या कलशाचा तांब्या दर गुरुवारी स्वच्छ करून घेतला, म्हणजे 8 दिवस आपल्यालाही बघायला चांगलं वाटतंय. त्याच्यामुळं आता मग हा तांब्या दर गुरुवारीच ती घासून घेत असते, म्हणजे कसं स्वच्छ राहते आणि पूजेमध्ये आपल्याला एकतर छान प्रसन्न वाटते सगळी काही स्वच्छता असेल तर. आणि कोण कोण माझ्याप्रमाणे म्हणजे स्वामीची नित्यसेवा करते तुम्ही मला सांगा. आता नित्यसेवा म्हणजे मी त्यामध्ये दररोजचे 3 अध्याय, एक वेळेस तारक मंत्र आणि एक माळ जप करत असते. मला काय आता एवढं म्हणजे 11 माळी जपही होत नाही, जेवढं होईल तेवढं मी स्वामींची सेवा करत असते. बाकी मग जे आपलं रोजचं रुटीन तर चालूच असते, कारण रोजच्या कामातून एवढा असा वेळच भेटत नाही की म्हणजे 11 माळी जप वगैरे करा. पण भविष्यात बघू कधी जर आपल्याला वेळ भेटला, आणि काढल्यासच तर वेळ भेटेलच आपल्याला देवपूजेला. पण चला मला आता बघू याकडून जर काही भेटला वेळ तर. आणि तोपर्यंत तरी मी सध्या तरी अशीच पूजा आता करते जशी मी आधी 1-2 व्हिडिओमध्ये दाखवले माझी पूजा नेमकं कशी असते ते. चला मग इकडं बोलत बोलत झालं आता माझ्या तांब्या घासून झालं. अगदी पटकन होते सगळं काही, पूजेला एवढा असा वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिट लागतात. आता हे असोत. मग इथं आता सकाळीच आत्याबाईने म्हणजे मी करायच्या आधी देवपूजा केली होती आणि देवाचा अभिषेकही केला होता स्वामींचा आणि लक्ष्मीचा. आता मी आधीच्याही खूप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, आम्ही प्रत्येक गुरुवारी स्वामींचा आणि लक्ष्मीचा अभिषेक करतो. ते आता हे भरपूर दिवस झालं चालू आहे. आता मग स्वामींची मूर्ती आणली तसं स्वामींचा, पण लक्ष्मीचा त्या खूप दिवस झालं करत आहेत. मग आता ते कंटिन्यू केलं आहे आम्ही. त्याच्यानंतर मग आता मी पूजेला लागली होती आत्ताच सांगितल्याप्रमाणे. आता तांबे वगैरे सगळं काही स्वच्छ करून घेतला. दर 8 दिवसालाच मी कलश बदलत असते. आता एरवी रोज रोज तर काही होत नाही आपल्याला, ज्यांना होते त्यांचं खरंच भाग्यच म्हणावं. जेवढं होईल तेवढी मी देवपूजा करत असते, जास्तही मला काही होत नाही, कारण लेकरं हे सगळं घरचं काम म्हणलं की आपल्याला काही वेळ भेटत नाही. त्याच्यानंतर मग स्वामींचा फोटो वगैरे पुसून घेते प्रत्येक गुरुवारी आणि मग गंध वगैरे लावून घेते. आता मला पहिल्यांदा तर हे सुद्धा माहिती नव्हते की स्वामींना कुंकू चालत नाही लावलेलं. आणि चेहऱ्याकडे थोडंसं इग्नोर करा, कारण आज जरा तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळं चेहरा सगळा सुजला आहे. तुम्हाला आवाजातून तर कळालंच असेल. आणि पण एनर्जी येते स्वामींच्या पूजेसाठी, तर खरंच एनर्जी येते माझ्यासाठी माझ्यामध्ये. त्याच्यानंतर मग आता इथं माळ वगैरे करून घेतली. अगदी घरगुतीच पद्धतीनं पूजा करत असते मी. आता इथं काही फुलं वगैरे दुसरं काही भेटत नाही, आणि मग जे घरी फुलं आहेत त्याच फुलांनी मग देवपूजा ते करत असता आम्ही. कारण खेडेगाव आहे आमचं, तर भेटत नाही, तालुक्याच्या ठिकाणी जावं लागते आपल्याला जर काही गोष्टी घ्यायच्या म्हणलं तर. त्याच्यानंतर मग कलशाची स्थापना करून घेतली आणि जागच्या जागी कलशही ठेवून घेतला. आता प्रत्येक गुरुवारीच बदलत असते. आता नारळ हा जुना झाला आहे, भरपूर जणांच्या घरी बघितले मी नारळाला कोंब आलेला. बहुतेक हा नारळ जास्त दिवस झाला, त्यातलं पाणी आटून गेले, त्यामुळे काही कोंब येत नसेल. बघूत आता नारळ बदलाव अशी माझी इच्छा आहे. पण हा नारळ कुठं विसर्जित करावा हेही मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कलशाचं नारळ भरपूर दिवस झाला आता आहे हे, पण ह्याला कोंब वगैरे काही फुटला नाही. आणतानाच बहुतेक त्यात जास्त पाणी नसेल
आणि मग ते आता गरमी उन्हानं ह्याच्यानंतर सगळं मधलं पाणी आटून जाते नारळाच्या मधलं. त्याच्यानंतर मग सगळी आता इथं कलश वगैरे स्थापना झाल्याच्यानंतर छोटीशी जी माझ्याकडे स्वामींची मूर्ती आहे. आता आत्याबाईंनी सकाळीच त्याचा अभिषेक केला होता मूर्तीचा. मग आता मी काय परत करत नाही, मी फक्त आता स्वामींची सगळी अशी पूजा करत असते. मग ती मूर्ती तिथं फक्त गुरुवारीच ठेवत असते मी इथं स्वामींच्या जवळ. माळ वगैरे सगळं काही अशी पूजा करत असते. थोडंफार आपल्या मनाला समाधान असं एवढं. आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील बघायला तर आपल्या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करत जा. आणि आपल्या चॅनललाही जर नवीन बघणारे असताल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कसं मग तुम्ही ज्या दिवशी आपले सबस्क्रायबर वगैरे वाढताल त्या दिवशी खरंच उत्साह येतो व्हिडिओसाठी. वेगवेगळे व्हिडिओ करावं, मग आपल्या चॅनलवर ते म्हणजे शूट करावं, त्यानंतर अपलोड करावं असं वाटतं. असंच मग इथं आता माझी सगळी पूजा झाली होती. अगदी छोटीशी रांगोळी काढून घेतली होती. आता एवढे मुंगळे यायलेत आमच्या इथे साखरेला ते. मग त्याच्यानंतर आता मला माझी मेन नित्यसेवा चालू करायची होती. मग त्यामध्ये एक वेळेस तारक मंत्र म्हणला आणि नंतर माळ जप केली. आता एकच माळ जपत असते मी, याआधी सांगितले तुम्हाला. आणि मग माळ जप वगैरे केल्याच्यानंतर आता एवढा काय फास्ट करत नाही मी, हे व्हिडिओमध्ये आता थोडंसं दिसायला तुम्हाला. मग माळ जप वगैरे झाल्याच्यानंतर जे रेग्युलरली म्हणजे जे 3 अध्याय चालू आहेत तेच घेते. आता ज्या लोकांना सारामृत पूर्ण वाचन होत असेल खरंच त्यांचं नशीबच म्हणावं. तर मला तर काही होत नाही, म्हणजे जेवढं होईल तेवढंच मी जेवढं करते तेच सांगत असते. त्याच्यानंतर मग फायनली माझी सगळी काही पूजा वगैरे झाली, माता वाचन वगैरे सगळं काही झालं. आणि त्याच्यानंतर मग शेवटी आरती करून घेत असते मी. आता दत्तात्रयाची ते सगळ्या अशा 4-5 आरत्या असतात यामध्ये. मग सगळी लक्ष्मीची ते आता आरती करायची असते, कारण अभिषेक ते केलेलं असते आणि दर गुरुवारी करत असते मी. तर वारानुसार राहतात आरत्यावी माझ्या, मग त्या तशाच करून घेते मी. त्याच्यानंतर मग आणि अशी मग साधी सिंपल आणि सोप्या पद्धतीनं मी स्वामींची पूजा करत असते. आणि मग चला आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.